हुए हमारे एमएलए साहब रिजवान अरशद साहब और यहाँ जितने भी जमा हुए हमारे कांग्रेस के सारे लीडर्स और यहाँ पर आए हुए मेरी माँ बहनों और मेरे दोस्तों, ये आज जो बीबीएमपी का जो आप ये हमारा चौधरी ये जो तुम देख रहे हो, ये मामूली काम नहीं है, ये बहुत बड़ा काम है और एक हमारा बहुत बड़ा एक ख्वाब है। ये सब ये शायद बीबीएमपी का चौधरी रहो, हमारी बीबी का हॉस्पिटल रहो, ये स्कूल रहो, बीबीएमपी की सब एक इसका सैंक्शन हुआ था, फिर उसके बाद कैंसिल हुआ, फिर हम लोगों ने फिर उसे सैंक्शन कराया और उसके बाद में हमारे पुराने एमएलए जब रीजन देकर चले गए वो काम स्टॉप हो गया गवर्नमेंट में, क्योंकि अगर वार्ड में कोई पूछने वाला नहीं है कैसा ये पैसे बचाएंगे बोल के गवर्नमेंट ने रुका दिया था। उसके बाद में रिजवान साहब आने के बाद में रिजवान साहब को ये सब पूरा बताने के बाद में कम से कम रिजवान साहब 6 महीने तक फिरे ये असेंबली में, सिर्फ ये शादी महल और स्कूल और हमारा बीबीएमपी हॉस्पिटल के लिए। ये मामूली काम नहीं है, बहुत मेहनतों के बाद ये काम हुआ है और रिजवान साहब ने लगातार 6 महीने बार बार जाकर ऑफिसर से लास्ट में सीएम के पास बैठकर ये काम कराने से ये काम हुआ है, क्योंकि इसमें हमारे रिजवान साहब का एक बहुत बड़ा हाथ है। और तो बीबीएमपी का शादी महल है, बहुत क़दीम पुराना 50 साल पुराना शादी महल है, इसको तोड़ करके नया मॉडर्न शादी महल बनाने का काम हम आज शुरू कर रहे हैं। यहाँ पे बेहतरीन खूबसूरत शादी महल बनेगा और सबसे ऊपर स्पोर्ट्स सेंटर बनेगा, हमारे बच्चों के लिए जिम और शटल सारे कोर्ट सब कुछ रहेगा। और ये शादी महल बहुत कम मेंटेनेंस को जितना ज़रूरी है उतने पैसों में यहाँ के आम लोगों की ज़रूरत के लिए 1 साल में सर 1 साल में कंप्लीट करना। बेहतरीन जो नया मॉडर्न शादी महल में जो सहूलियात चाहिए वो सब सहूलियात फराहम हो। ಈ BBMP ಚೌಲ್ಟ್ರಿ ಭಾಳ ಹಳೆ ಕಾಲದ ಚೌಲ್ಟ್ರಿ, ಇಲ್ಲಿ ಭಾಳಷ್ಟು ಜನರಿಗೆ ಅಗತ್ಯ ಇರತಕ್ಕಂಥ ಜಾಗ ಇದು। ಇಲ್ಲಿ ಒಂದು ಆಧುನಿಕವಾಗಿ ಒಳ್ಳೆಯ ಚೌಲ್ಟ್ರಿಯನ್ನು ಕಟ್ಟತಕ್ಕಂಥ ಕೆಲಸವನ್ನು ಪ್ರಾರಂಭ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ। 7 ಕೋಟಿಯ ವೆಚ್ಚದಲ್ಲಿ ಒಂದು ಒಳ್ಳೆಯ ಚೌಲ್ಟ್ರಿ ಮತ್ತು ಒಂದು ಸ್ಪೋರ್ಟ್ಸ್ ಸೆಂಟರ್ ಬರುತ್ತೆ। ಸಾಮಾನ್ಯ ಜನರಿಗೆ
ಉಚಿತವಾಗಿ ಭಾಳ ಕಡಿಮೆ ದರದಲ್ಲಿ ಸರ್ಕಾರಿ ಚೌಲ್ಟ್ರಿಯ ಅಗತ್ಯ ಇತ್ತು. ಆ ಕೆಲಸ ಈಗ ಪ್ರಾರಂಭ ಆಗ್ತಾ ಇದೆ. ಸರ್, ಶಿವಾಜಿನಗರ ಒಂದು ಮಾದರಿ ಕ್ಷೇತ್ರ, ಇನ್ನೂ ಎಷ್ಟು ಪರ್ಸೆಂಟೇಜ್ ಡೆವಲಪ್ಮೆಂಟ್ ಇದೆ ಸರ್ ಬಾಕಿ? ಡೆವಲಪ್ಮೆಂಟ್ಗೆ ಮಿತಿ ಇಲ್ಲ, ಲಿಮಿಟ್ ಇಲ್ಲ. ಆದರೆ ಭಾಳಷ್ಟು ಕೆಲಸಗಳು ನಾವು ಈ ನಮ್ಮ ಟರ್ಮಲ್ಲೇ ಶುರು ಮಾಡಿದ್ದೇವೆ. ಇನ್ನು ಮುಂದಿನ ದಿನಗಳಲ್ಲಿ ಪ್ರತಿಯೊಂದು ಶಾಲೆಯೂ ನಾವು ಅಭಿವೃದ್ಧಿ ಮಾಡಬೇಕಾಗಿದೆ. ಇನ್ನೂ ಭಾಳಷ್ಟು ಹೆಲ್ತ್ ಕೇರ್ ಬಗ್ಗೆ ಕೆಲಸ ಮಾಡಬೇಕಾಗಿದೆ. ಮತ್ತು ಆದಷ್ಟು ಈಗ ಮುಂದಿನ ದಿನಗಳಲ್ಲಿ ನನ್ನ ನಿರೀಕ್ಷೆ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷದ ಸರ್ಕಾರ ಬರುತ್ತೆ. ಭಾಳ ದೊಡ್ಡ ಮಟ್ಟದಲ್ಲಿ ಈ ಕ್ಷೇತ್ರದ ಅಭಿವೃದ್ಧಿಗೆ ಸಹಕಾರ ಸಿಕ್ಕುತ್ತೆ. ಇನ್ನೂ ಮೋಸ್ಟ್ ಡೆವಲಪ್ಡ್ ಒಂದು ಕ್ಷೇತ್ರ ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥ ಕೆಲಸ ನಾವು ಮಾಡ್ತೇವೆ. ಯಾವ ಜನಾಂಗಕ್ಕೆ? ಎಲ್ಲ ಜನಾಂಗಕ್ಕೂ ಸರ್ ಈ ಕಮ್ಯುನಿಟಿ? ಹೌದು, ಎಲ್ಲ ಜನಾಂಗಕ್ಕೆ, ಹಿಂದೂ ಮುಸ್ಲಿಂ क्रिश्चियन ಯಾರು ಇದ್ದರೂ ಕೂಡ ಇಲ್ಲಿ ಬಂದು ಮಾಡ್ತಾರೆ. 2017 में जब ये हमारी कांग्रेस सरकार थी, वो सरकार में ये हमारा बीबीएमपी चौधरी का और आके हमारा ये हॉस्पिटल का सैंक्शन हुआ था. फिर उसके बाद में कैंसिल हो गया था. उसके बाद में हम लोगों ने जाकर हमारे एमएलए साहब रिजवान अरशद साहब को ये सुनाया, ये सब सुनाया. तो गवर्नमेंट में ये फाइल लेकर कंटिन्यू ये फाइल फॉलो कर अभी सैंक्शन करवाया है. इसका काम शुरू हो रहा है. कल से काम शुरू होगा. कितने करोड़ का बजट? 7 करोड़ का शादी महल का है. तो ಫಸ್ಟ್ ನಾವು ನಮ್ಮ 2017ನಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಸರ್ಕಾರ ಇದ್ದರು, ಆ ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ಸಲ್ಲಿಸ್ತೀನಿ. ಮತ್ತೊಮ್ಮೆ ನಮ್ಮ ರಿಜ್ವಾನ್ ಅರ್ಷದ್ ಸಾಹೇಬರು ಓಡಾಡಿ ಈ ಫೈಲ್ಗಳು ತೊಗೊಂಡ್ಬಿಟ್ಟು ಸ್ಟಾಪ್ ಆಗಿತ್ತು, ಫಂಡ್ ಕ್ಯಾನ್ಸಲ್ ಆಗಿತ್ತು. ಆಮೇಲೆ ರಿಜ್ವಾನ್ ಅರ್ಷದ್ ಸಾಹೇಬ್ಗೆ ನಾವು ತಿಳಿಸಿದ್ರೆ ಅವರು ಹೋಗಿ ಓಡಾಡಿ ಫೈಲ್ ತೊಗೊಂಡು ಎಲ್ಲ ಸರ್ಕಾರದಲ್ಲಿ ಮಾಡಿಕೊಂಡು ಸ್ಯಾಂಕ್ಷನ್ ಮಾಡಿಕೊಂಡು ಇವತ್ತು ಅದು ಸ್ಯಾಂಕ್ಷನ್ ಆಗಿದೆ. ನಾಳೆಯಿಂದ ಈ ಚೌಲ್ಟ್ರಿ ಕೆಲಸ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಆಗುತ್ತೆ. ನಿಮ್ಮ ಕನಸು ಈಡೇರಿದೆ ಸರ್ ನಿಮ್ಮ ವಾರ್ಡಲ್ಲಿ? ಇನ್ನೇನಾದರೂ ಬಾಕಿ ಇದೆಯಾ ಸರ್ ಅಭಿವೃದ್ಧಿ ಮಾಡೋದು? ನಮ್ಮ ವಾರ್ಡಲ್ಲಿ ಬಾಕಿ ಇರೋದು ಕೆಲಸ ಒಂದು BBMP ಕೆಲಸ ಇದೆ. BBMP ಶಾದಿ ಇದು ಸ್ಕೂಲ್, BBMP ಸ್ಕೂಲು ಮತ್ತು ಹಾಸ್ಪಿಟಲ್, BBMP ಹಾಸ್ಪಿಟ್ಲು ಅದೆಲ್ಲ ಇದೆ. ಮೊನ್ನೆ ಒಂದು ಹಾಸ್ಪಿಟಲ್ದು ನಮ್ಮ MLA ಅವರು ಭೂಮಿ ಪೂಜೆ ಮಾಡೋವ್ರೆ, ಅದೂ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಆಗಿದ್ದಾರೆ ಕೆಲಸ. ಅದು ಹಾಸ್ಪಿಟ್ಲಲ್ಲಿ ಡಯಾಲಿಸಿಸ್ ಸೆಂಟರು ಎಲ್ಲ ಬರ್ತಾಯಿದೆ ಹಾಸ್ಪಿಟ್ಲ್.